न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्यानंतर यंदा दुष्काळ वगैरे पडेल की काय, अल निनोचा प्रभाव भयंकर स्वरूपाचा होता आणि या प्रभावामुळे दुष्काळाच्या रूपात आपल्याला त्रास सहन करावा लागणार की काय अशी शंका घेतली जात असताना जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने अवघ्या महाराष्ट्राला झोडपून काढले. ते इतकं की आता पाऊस थांबावा अशी प्रार्थना लोक करू लागले आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, नालासोपारा अशा सगळ्या भागांना पावसाचा प्रचंड तडाखा बसल्यामुळे लोकांना जीव नकोसा झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक नद्याही पातळी सोडून वाहत आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोकांमध्येही एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. 4 ते 6 जुलै या काळात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती आणि तसाच पाऊस सर्वदूर पडला. पण या 2 दिवसात पडलेल्या पावसानं सगळ्यांची दाणादाण उडवलेली आहे. सरकारची त्रेधा उडालेली आहे. झाडे पडण्याच्या अनेक घटना, दरडी कोसळण्याच्या घटना, मॅनहोल किंवा गटारात पडून झालेले मृत्यू, पावसामुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा, रहदारीला बसलेला फटका, रेल्वे मार्गावरील पाणी आणि कोसळलेल्या दरडी, या सगळ्या प्रत्येक वर्षी दिसणाऱ्या घटना यावेळीही पण अवघ्या 2 दिवसात दिसल्या. एका महिन्यात पडेल एवढा पाऊसही या 2 दिवसात पडल्याचे आकडे समोर येत आहेत. यात नैसर्गिक कारणे आहेत, पण मनुष्यनिर्मित चुकाही तेवढ्याच आहेत, हे लपवून चालणार नाही. मुंबई पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याच्या मुखापाशी कोसळलेली दरड हा सोमवारी चर्चेचा विषय होता आणि तो असायलाही हवा. हा मार्ग बांधण्यासाठी 7,000 कोटींचा खर्च झालेला आहे. अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने या मार्गाची उभारणी करण्यात आलेली आहे. मे महिन्यात या मार्गाचं उद्घाटनही झालं. पण त्याच मार्गावर असलेल्या बोगद्याच्या तोंडाशी दरड कोसळली आणि अक्षरशः धबधबा कोसळू लागला. शेवटी रस्ता बंद करावा लागला. 4-5 तासांनी तो पुन्हा सुरू केला गेला. त्यावरून स्वाभाविकच सरकारवर टीका केली गेली. इतका खर्च करूनही जर दरड कोसळत असेल तर या मार्गाची उभारणी करताना याची सगळी चाचपणी केली गेली होती का, असा सवाल उपस्थित केला जात असेल तर तो योग्यही आहे. त्यात जर त्रुटी असतील तर मग एखाद दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि दरड कोसळू नये म्हणून बोगद्याजवळ असलेली भिंत कोसळली तर प्रश्न उपस्थित होतोच. अर्थात लोणावळ्यात 6 जुलैला दिवसभरात 670 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं म्हटलं जाते. याआधी ती 432 मिलीमीटर इतकी सर्वोच्च होती. त्यामुळे अशा परिस्थितीत काय होऊ शकतं याविषयी अभ्यास करण्याची आवश्यकता वाटते. यातूनच आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळत असतं. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी. अर्थात या सगळ्या घटनेत कनेक्टिंग लिंकला कुठलंही नुकसान झालेलं नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहेच. पण अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बांधकामे उभी केली जात असताना ती घाई गडबडीने पूर्ण केली जातात का? झटपट उद्घाटनं उरकण्याच्या नादात या बांधकामाचं नीट सेफ्टी ऑडिट होतं का? तसं होऊनही त्यात काही दोष राहत असतील तर त्या संदर्भात संबंधितांवर कारवाई होते का, असे प्रश्न विचारले जाणारच. विरोधक ते विचारणार, पण विरोधकांपेक्षाही जनतेच्या मनात ते प्रश्न आहेत याचा विचार केला गेला पाहिजे. कारण अशा घटना घडल्यावर प्रशासकीय पातळीवर फार मोठी कठोर कारवाई झाल्याचं दिसत नाही. याच रस्त्यावर मध्यंतरी काही खड्डे पडल्याचंही दिसलं होतं. त्यावर महायुती सरकारचं उत्तर होतं की पहिल्या पावसात असं होतं. ते ठीकही आहे, पण आपण एकीकडे देशभरात रस्ते, महामार्ग, इमारती, विमानतळं, बोगदे, पूल हे बांधण्याचा सपाटा लावलेला असताना त्यात कोणत्याही प्रकारे निकृष्टपणा असता कामा नये याची काळजी घ्यायला नको का? वेगवान कामाबरोबरच अधिकाधिक अचूक कामही महत्त्वाचं आहे. ते नसेल तर त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होणारच. अर्थात राजकीय आरोप वेगळे, पण सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास भोगावा लागत असेल तर तो लोकांनी का म्हणून सहन करायचा? त्यांच्या करातून बांधली गेलेली कामे तर निकृष्ट किंवा शंका घेण्यासारखी असतील तर त्यांच्या संतापाचा आदर करावाच लागेल. प्रत्येक वेळेला विरोध हा राजकीय असेलच असं नाही, तो सर्वसामान्यांमध्येही आहे हेही लक्षात घ्यावं लागेल. केवळ या कनेक्टिंग लिंकचा मुद्दा नाही तर मुंबई पुणे मार्गही प्रचंड पाण्यामुळे बंद ठेवावा लागला. कशेडी घाटातही दरड कोसळली, नद्यांना पूर आलेले आहेत. पुण्यात तर तळेगाव दाभाड येथे रस्ताच दुभंगला आणि पाण्याचा फवारा त्याखालून आला.
कंत्राटदाराने चुकीने पाईप जोडणी केल्यामुळे ते घडलं असं म्हटलं जाते. एखादा अपघात तिथे घडला नाही हे सुदैव. हे सगळे प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे घडत असते. पण पावसाळ्याआधी प्रशासन या सगळ्या बाबींची काटेकोर तपासणी करतं का, याविषयी मात्र शंका आहे. झाडं मोडून पडण्याच्या घटनांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. मुंबईसह आसपासच्या शहरात या घटना घडल्या. काही लोकांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्याबाबत आधीच काळजी घेतली गेली असती तर असं दिसलं नसतं. झाडांच्या फांद्या याआधीच कापल्या गेल्या असत्या तर हानी कमी झाली असती. शेवटी प्रचंड वादळी वारे असतील, मुसळधार पाऊस असेल तर झाडं कोसळण्याच्या घटना घडतात. पण त्याआधी काळजी घेतली गेली तर या घटनांचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. लोकांना सुरक्षितही वाटतं. मुंबई महानगरपालिका ही एखाद्या राज्याच्या बजेट एवढं बजेट असलेली महानगरपालिका आहे. तेव्हा त्यांनी लोकांचे जीव जाणार नाहीत किंवा ते फार मोठ्या संकटात सापडणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न केलेच पाहिजे. आपण कुठेच चुकत नाही अशी भूमिका नको. मुंबईच्या महापौरांनी एका कामगाराच्या कानाखाली लगावण्याची भाषा केल्याचा व्हिडिओ पाहायला मिळाला. मॅनहोलचं झाकण लावलेलं नसल्यामुळे तो राग व्यक्त होत होता. संताप योग्य असला तरी त्याला खरं जबाबदार कोण आहे अशा वरिष्ठांना सुनावण्याची आणि त्यांच्यावरही कारवाई करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कामगारावर राग काढून फार काही हाती लागणार नाही आणि लोकांनाही ते आवडणार नाही. फक्त अशा बाबतीत एखाद्याला मराठी येत नाही म्हणून कानपटवणाऱ्या पक्षांनी कामगाराबद्दल खोटी सहानुभूती दाखवण्याची अजिबात गरज नाही. त्यांना तो अधिकारही नाही. मॅनहोलमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई झाली, मात्र झाकण उघडे ठेवण्याची चूक झालीच नसती तर हा प्रसंगच ओढवला नसता. कंत्राटदार, अभियंते यांच्यावर कारवाई करून गेलेला जीव परत मिळणार नाही. अर्थात आपली कामे चोख करण्याची शिस्त प्रशासनाला लावण्याची आवश्यकता आहे. मुसळधार पाऊस असेल तर काळजी घ्या, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशी आव्हाने ठीक आहेत. पण आपल्या डोक्यावर झाड कोसळेल, आपण एखाद्या मॅनहोल किंवा गटारात पडून वाहून जाऊ अशा भीतीपोटी लोकांनी घरी बसावं असा जर त्यामागचा उद्देश असेल तर मग हे प्रशासनाचं, सरकारचं अपयश आहे. मुंबईतील विरार, वसई, नालासोपारा, पालघर हे परिसर तर हळूहळू तलाव क्षेत्रात रूपांतरित होतील की काय असं वाटू लागलेलं आहे. प्रत्येक वर्षी इथे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. पाणी केवळ एखाद्या ठिकाणी तुंबत नाही, तर सगळा परिसर काही काळ भरलेल्या पाण्यामुळे बंद केला जातो. रेल्वे बंद होतात, दुकानं, घरं यातही पाणी जाऊन लोकांचं अपरिमित नुकसान होतं. पण यावर कोणताही तोडगा आजतागायत निघालेला नाही. बरं, हे सगळे भरतीमुळेच होतं असंही नाही. ते पाणी काही दिवस जाण्याचं नावच घेत नाही. त्याचं काय करायचं? मुंबई व आसपासच्या शहरात होणारी बांधकामं हा ज्वलंत विषय आहे. या इमारती पुनर्विकासाच्या नावावर उभारल्या जातात किंवा बिल्डर नव्या इमारती उभ्या करतात. पण त्याआधी त्या परिसराची ड्रेनेज किंवा सांडपाणी जाण्याची व्यवस्था कशी आहे, ती आहे तरी की नाही याचा मागमूस दिसत नाही असंच वाटतं. लोकांनी उंचच उंच इमारतींकडे माना वर करून बघावं आणि अभिमान बाळगावा हे ठीक आहे. पण खाली गुडघाभर कंबरवर पाणी असेल तर त्याचं काय करायचं? सरकारने या नवनव्या इमारती उभ्या राहतात त्याचं एकदा ऑडिट करावं. त्या इमारती दिसायला छान आहेत, सगळ्या सुविधा त्यात आहेत, पण रस्त्यांवर पाणी तुंबत असेल तर लोकांनी तिथे का म्हणून राहायला जावं याचाही विचार करावा. लोक रस्त्यांचा, पाण्याचा कर भरतात तर मग त्यांना आपल्या इमारतीपर्यंत गुडघा किंवा कंबरभर पाण्यातून जावं लागणार नाही याची व्यवस्था करावी लागेल. आता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. पालिकांवरही महायुतीचीच सत्ता आहे. शिवाय ती अशी तशी सत्ता नाही, तर प्रचंड बहुमत असलेली सत्ता आहे. तेव्हा त्यांच्याकडून नागरी सुविधांबाबत अचूक कामाची अपेक्षा लोक करत असतील तर त्यात गैर काय? दुसऱ्या पक्षांच्या बाबतीत राजकीय डावपेच लढवण्यात जी हुशारी दिसते त्याचं कौतुक होतं. पण ते कौशल्य नागरी सुविधांच्या उपलब्धतेच्या बाबतीतही दिसावं. सगळ्यात नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी अशावेळी सजग राहून लोकांचा त्रास कमी होईल याचं भान बाळगावं असं लोकांना वाटतं. तसं भान बाळगणारे काही मोजके लोकप्रतिनिधी नक्कीच आहेत, पण अनेक लोकप्रतिनिधी त्याबाबत फारसे सजग नसतात हे देखील दिसून येतं. विरोधी पक्षांना या सगळ्या असुविधांच्या परिस्थितीत चांगली संधी मिळाली. त्यांनी सरकारवर टीका करण्यात गैरही काही नाही, पण ती टीका लोकांना सुविधा मिळाव्या आणि त्या लवकर मिळाव्या यासाठी असली पाहिजे, केवळ आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नव्हे. कारण अशी परिस्थिती प्रत्येक सरकारांच्या काळात आलेली आहे. 26 जुलैचा प्रसंग 2005मध्ये घडला. तेव्हा प्रचंड पाऊस झालेला होता, पण तेव्हा महाराष्ट्रात सरकार काँग्रेसचं होतं. राजकीय उट्टे काढायचे असतील तर अशा सगळ्या घटनांची आठवण ताजी करता येईल, पण त्याने साध्य काही होत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर रितू तावडे, माजी महापौर किशोरी पेडणेकर एकत्र दिसल्या. पावसात प्रशासन नेमकं कसं काम करतं यावर देखरेख करण्यासाठी ते एकत्र आलेले असाव्यात. हे चित्र
नेहमीच दिसलं पाहिजे. कारण पाऊस आणि त्यामुळे होणारी असुविधा हा राजकीय विषय नाही, तर जनमानसाचा विषय आहे. तुमच्या आपापसात असलेल्या भांडणांचे व्हिडिओ लोक बघतील, पण त्यामुळे त्यांचं जीवनमान सुधारणार नाही. सरकारने आपलं कर्तव्य बजावायला हवंच, पण विरोधी पक्षांनी केवळ पोस्टी टाकण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात आपण सर्वसामान्यांचं जीणं सुलभ करण्यासाठी काही करणार आहोत का, हेही दाखवलं पाहिजे. एकूणच या सगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या काळात महाराष्ट्रातील सरकारने काही धडा नक्कीच घ्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याबाबत सजग असतात. सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. विकासाबरोबरच लोकांची ससे हुलपट होणार नाही याबाबतीतही ते नक्कीच काळजी घेतील असा लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे सरकारची दाणादाण उडण्यापूर्वी काळजी घेतली जावी, नाहीतर लोकांनी कुणाकडे पाहायचं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.